महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आजची सगळ्यात मोठी घडामोड भोंदू अशोक खरात मित्रांनो, ईडीची सुपर एंट्री आणि अखेर नवी राजकीय नेत्यांची भली मोठी यादी आता मित्रांनो समोर. राजकीय नेत्यांना हादरवणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा सगळ्यात मोठी बातमी सगळ्यांच्या समोर मित्रांनो. 1835 लोकांची नावांची यादी. कोण कोण आहेत राजकीय नेते आणि महाराष्ट्र तो लिंक पिसाड असणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडे नेमकं कोणत्या दृष्टीने हे लोक बघत होते आणि त्यामध्ये अडकलेले राजकीय नेते यांचा देखील नावासह केलाय खुलासा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून ही आलेली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल आणि ह्या बातमीला मित्रांनो आता आपण समोर घेऊन जाऊया. राज्याच्या राजकारणातील बडे बडे राजकीय मासे आता गळाला लागल्याची चर्चा आहे आणि त्यामध्ये लैंगिक अत्याचार व फसवणुकीचे आरोप असलेला भोंदू अशोक खरातला अटक करून जवळपास महिना झाल्यानंतर ईडीची एंट्री झाली आणि आता भल्या मोठ्या नेत्यांची यादी समोर आल्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रात सामान्य जनतेला घाम फुटला. एवढे बडे मोठे नेते आणि नेमकी त्यांनी काय केलंय याचा देखील सगळ्यात मोठा खुलासा केलाय. करोडो रुपयांची संपत्ती जमवणारा अशोक खरात आणि लैंगिक अत्याचार करणारा अशोक खरात याच्याबद्दल राजकीय नेत्यांना एवढी आपुलकी का होती असा सनसनीत प्रश्न आज राजकीय नेत्यांना आपण विचारतोय. अशोक खरात सोबत राहून त्यांनी काय केलं, पूजा केल्या, भोंदूबाबा सोबत राहून जादूटोणा केला, या सगळ्या नेत्यांची यादी आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी महाराष्ट्राला दिली आहे. अशोक खरात मोठा कसा झाला, अशोक खरातला मोठे करणारे राजकीय नेते कोण आणि यांच्यावरती कारवाई काय व्हावी असं देखील सध्या त्यांनी प्रश्न विचारले आहेत. बडे बडे प्रशासकीय अधिकारी, मोठ्या घरातील महिला अधिकारी आणि सामान्य नेते, जनतेचे नेते हे मात्र तिथे अडकल्यामुळे राज्यात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र या यादीवरून समोर जाणवतंय. मित्रांनो, ही यादी आपण ऐकली तर तुम्हाला घाम फुटेल. धक्कादायक नावांची यादी आहे मित्रांनो. ही राजकारणाची यादी जाहीर करत आहेत त्या अंजली दमानिया. त्यांचा त्या विकृत कृत्यात सहभाग आहे किंवा पाठिंबा आहे असं त्यांचं म्हणणं नाही. असं ते म्हणाल्या, खरातच्या काळ्या कृत्यात हे लोक नसतील पण हे लोक खरातच्या संपर्कात होते, त्याला फोन करत होते असं अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केला आहे. नेमकी कोणती नाव आहेत ती जाणून घेऊया. मित्रांनो, यामध्ये त्यांनी A to Z लिस्टच बाहेर काढली आहे. यामध्ये दीपक केसरकर हे नाव समोर आलंय. ट्रू कॉलर्सवरून नंबर शोधल्यावर दीपक केसरकरांचा नंबर मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी जवळजवळ 19 फोन आलेत. नाशिकचे आमदार नितीन पवार, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे PA मंगेश देशपांडे, उदय सांगळे हे सगळे नेते संपर्कात होते. विधान परिषद आमदार शिवाजी शहाणे, पोपटराव पवार, रामदास खेडकर, दादा भुसेंचे PA, त्यानंतर अनेक बडे राजकीय नेते आहेत. आपण अजून नाव बघताय. राहुल कोतडे, OSD विखे पाटलांची OSD राहुल कोतडे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे ही नवीन नावं यामध्ये आहेत. त्यामध्ये जयंत पाटील हे राष्ट्रवादीचं नाव बघितल्याबरोबर अंजली दमन यांना वाटलं की यांच्याकडून तरी मला अपेक्षा नव्हती, परंतु त्यांनी मात्र त्यांचं नाव सांगितलंय. त्यानंतर चाकणकर कुटुंबातील मुलगा सोहम चाकणकर, बहीण प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर अशी भली मोठी राजकारण्याची यादी आज अंजली दमाने यांनी मांडलेली आहे. सर्व राजकारणी आणि अधिकारी हे सतत खरातला मदत करत होते, पाठीशी घालत होते. आताही खरात, कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना अटक झाली नाही म्हणजे त्यांच्यावरती कोणाचा तरी वरदस्त आहे असं अंजली दमाने यांनी म्हटलंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो
या बड्या बड्या राजकीय नेत्यांना आता अटक होणार का आणि यांची विचारपूस होणार का, यांची चौकशी सरकार करणार का, असा सवाल अंजली दमन यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे भले मोठे राजकीय नेते आता स्वतःला बाजूला सारतील आणि काही सामान्य लोक अडकतील. मित्रांनो, या अंजली दमन यांच्या तुम्ही विधानाची मत आहात का? प्रतिक्रिया द्या.